विचारायचा आहे, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटेंट मिनिस्टर महत्वाचा आहे? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला या आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय. शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो. आणि अजून एक सोनम वांगचुक सर, रँचो रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहे. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली आहे, जे जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुव्हमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्याजागी, मला जेलमध्ये टाकण्याजागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्याजागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर लीक का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सना आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि आता मी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो, आता मला एक और ये लद्दाख के तरफ से डिग्री आहे, नोकरी कुठे आहे? आता मी याच्यावरच येतोय. मित्रांनो, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान चालू आहे. याच्यानी हे करता काय? याच्यानी हे आपल्याला कुठं ना कुठं मॅनिप्युलेट करताय. आपण ऍज अ सिटीजन विचार करणं बंद केलेलं आहे. आपण हिंदू किंवा मुसलमान आहे या पर्स्पेक्टिव्हने आपण विचार करतोय. त्यांना पण हेच पाहिजे, त्यांना डिवाइड करायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा हिंदू म्हणून विचार करसाल, स्वतःचा तुम्ही मुसलमान म्हणून विचार करसाल, तेव्हा तुम्ही फक्त धार्मिक विषयांचाच विचार करसाल. तुम्ही एम्प्लॉयमेंटचा विचार नाही करणार, तुम्ही एज्युकेशनचा विचार नाही करणार, तुम्ही जॉब्स, महागाई याचा विचार नाही करणार. तर हे लोक 10 वर्षात त्या गोष्टीत सक्सेसफुल झालेले आहेत. पण आता तुम्ही सगळे लोक इथं जमलेले आहेत, ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या देशात याच्या पुढे हिंदू मुस्लिमची राजनीती नाही चालणार. हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदू मुस्लिम की राजनीति,
हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं चलेगी, नहीं चलेगी. कुठं ना कुठं आपण विचार केला पाहिजे. ज्या हिंदू मुस्लिमच्या राजनीतीने राजकारणाने आपल्याला दिलं काय. आज देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. कशामुळं कशामुळं कारण की नुसतं हिंदू मुस्लिम मध्ये अडकून ठेवले, फसवून ठेवले आपल्याला. काय चालू आहे आपल्या देशात. हिंदू मुस्लिम चालू आहे, त्याच्यात आपल्याला भेटतं काय. रस्त्यावर खड्डे भेटतायत. हिंदू मुस्लिमच्या राजनीतीमध्ये आपल्याला भेटतं काय. आपल्याला कोसळणारे पूल भेटतायत. त्याच्यात हिंदूही मरतायत, त्याच्यात मुसलमानही मरतायत. सगळं जग एआय मध्ये पुढे चाललंय, सेमी कंडक्टर मध्ये पुढे चाललंय, क्लीन एनर्जी मध्ये पुढे चाललंय. आणि आपण काय करतोय. हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरण. कोणाकोणाचा हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समुळे फायदा झालाय. रंग दिला तर फक्त आता इथं घोषणा देऊन चालणार नाही. मला तुमच्या सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. यानंतर कोणीही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समध्ये अजिबात एंगेज करणार नाही. भलेही ते ब्रिटिश असो. हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, अरे हिंदू मुस्लिम नहीं चलेगा, हेट पॉलिटिक्स नहीं चलेगा. आता मी येतोय का. ठीक आहे. जंतर मंतरला आम्ही जेव्हा प्रदर्शन केलं तेव्हा आम्ही सांगितलं होतं, धर्मेंद्र प्रधानजी रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, राजीनामा द्या. जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. कोण कोण दिल्लीला 20 तारखेला येईल हात वरती करा. चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. चलो दिल्ली, चलो दिल्ली. आणि या आंदोलनाची, देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मी पुण्यातून केली आहे, कारण मी स्वतः पुण्यातून शिकलेलो आहे. या युनिव्हर्सिटीमधून मी कितीदा चक्रा मारलेल्या आहेत, कितीदा मित्रांना भेटायला आलेलो आहे. तर मला कोणी विचारला सकाळी पुणेच का,